गुड मॉर्निंग स्टुडंट्स. पहा, आज आपल्याला स्टँडर्ड एन्थॅल्पी ऑफ रिॲक्शन म्हणजे काय ते पाहायचं. ओके, कन्सिडर करा आपण एखाद्या रिॲक्शनच्या एन्थॅल्पीला स्टँडर्ड एन्थॅल्पी कधी म्हणायचं. ओके, तर सिम्पली फक्त एक कंडिशन ध्यानात ठेवा की जर एखाद्या रिॲक्शनमध्ये इन्व्हॉल्व असलेले सगळे रिॲक्टंट्स आणि प्रोडक्ट्स हे जर स्टँडर्ड स्टेटमध्ये असतील तर त्या रिॲक्शनच्या एन्थॅल्पीलाच आपण स्टँडर्ड एन्थॅल्पी ऑफ रिॲक्शन म्हणतो. ओके, standard enthalpy of reaction is the enthalpy change when all the reactants and products are in their standard states. Okay, एक रिॲक्शन पहा. सपोज आपण मिथेन घेतला आणि त्याचं ऑक्सिडेशन केलं. आपल्याला माहिती आहे मिथेनचं ऑक्सिडेशन केलं आपण, आपल्याला कार्बन डायऑक्साइड भेटतो अँड वॉटर. ओके, आता या रिॲक्शनची एन्थॅल्पी पहा की आपण जर 1 मोल अमाऊंट घेतलं मिथेनचं त्याचं आपण कंबशन केलं तर या रिॲक्शनची एन्थॅल्पी दॅट इज डेल्टा आर EH 0 पहा -890 किलोजूल. म्हणजे आपण 1 मोल मिथेनला जर बर्न केलं तर त्याच्यापासून किती हीट रिलीज होते तर 890 किलोजूल एवढी हीट काय होते रिलीज होते. हीट लॉस पाहिली म्हणून आपण सांगितलं निगेटिव्ह यूज करतो, कारण कुठलेही एक्झोथर्मिक कंबशन रिॲक्शन हे एक्झोथर्मिक असतात म्हणजे हीट सिस्टम काय करते लॉस करते. ओके, तर आता पहा या रिॲक्शनच्या एन्थॅल्पीला आपण स्टँडर्ड एन्थॅल्पी ऑफ रिॲक्शन कधी म्हणतो की जर या रिॲक्शनमध्ये इन्व्हॉल्व असलेले सगळे रिॲक्टंट्स आणि प्रोडक्ट्स जर त्यांच्या स्टँडर्ड स्टेटमध्ये असतील तर त्या रिॲक्शनच्या एन्थॅल्पीलाच आपल्याला स्टँडर्ड एन्थॅल्पी ऑफ रिॲक्शन म्हणता येतं. ओके, मग आता मिथेन आपल्याला माहिती आहे मिथेनची स्टँडर्ड स्टेट ही गॅसियस स्टेट. कार्बन डायऑक्साइड ऑक्सिजन सुद्धा गॅसियस स्टेटमध्ये असते. कार्बन डायऑक्साइड ऑल्सो इन द गॅसियस स्टेट आणि वॉटर आपल्याला माहिती आहे इट इज इन द लिक्विड स्टेट. ओके, जर लिक्विड स्टेटमध्ये असेल H2 तरच आपण त्याला स्टँडर्ड स्टेट म्हणतो. मग आता एखाद्या सब्स्टन्सची स्टँडर्ड स्टेट म्हणजे कुठली स्टेट तर सिम्पली ध्यानात ठेवा की ॲट 1 बार प्रेशर जर प्रेशर 1 बार असेल आणि टेम्परेचर ते 298 केल्विन असेल तर या टेम्परेचर आणि प्रेशरला आपण स्टँडर्ड टेम्परेचर आणि प्रेशर म्हणतो. ओके, परत ध्यानात ठेवा प्रेशर आपल्याला 1 बार प्रेशर आणि टेम्परेचर 298 केल्विन असेल तर आपण या टेम्परेचर आणि प्रेशरला काय म्हणतो स्टँडर्ड टेम्परेचर आणि स्टँडर्ड प्रेशर. ओके, आणि जर या टेम्परेचर आणि प्रेशरला जर एखादा सबस्टन्स हा त्याच्या मोस्ट स्टेबल फॉर्ममध्ये असेल तर त्या सबस्टन्सला आपण म्हणतो की द सबस्टन्स इज इन अ स्टँडर्ड स्टेट. ओके, मग आपल्याला माहिती आहे आता हे कंडिशन कन्सिडर करा. हे वॉटर आपल्याला माहिती आहे सॉलिड लिक्विड गॅसेस तिन्ही फॉर्ममध्ये भेटतो. वॉटर H2 लिक्विड फॉर्ममध्ये, आईस माहिती आहे आपल्याला H2 सॉलिड स्टेटमध्ये, वेपर्स माहिती आहेत आपल्याला ते गॅसियस स्टेटमध्ये. मग आता सिम्पली पहा कोणत्या स्टेटला स्टँडर्ड म्हणून आपण प्रेशर तर आपल्याला आयडेंटिफाय करता येणार नाही पण आपल्याला टेम्परेचर जनरली माहिती. ओके, तर 298 केल्विन म्हणजे आपलं हे 25 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर आहे आणि 25 डिग्री सेल्सिअस टेम्परेचरला आपल्याला माहिती वॉटर कुठल्या स्टेटमध्ये असेल लिक्विड स्टेटमध्ये असणार आहे. सॉलिड तर ते 0 डिग्री सेल्सिअसला आहे आईसच्या फॉर्ममध्ये आणि 100 डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्त हिट केलं तर ते काय होतं बॉईल होतं गॅसियस स्टेटमध्ये येतं. पण जनरली आपण पाहतो की वॉटर 25 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर म्हणजे 298 केल्विनला कुठल्या स्टेटमध्ये असतं लिक्विड स्टेटमध्ये असतं म्हणून लिक्विड ही वॉटरची काय झाली स्टँडर्ड स्टेट झाली. तर कुठल्याही सबस्टन्सचे स्टँडर्ड स्टेट म्हणजे कुठली स्टेट की त्याची मोस्ट स्टेबल स्टेट आणि किती टेम्परेचरला तर 298 टेम्परेचर आणि 1 बार प्रेशरला जर एखादा सबस्टन्स हा त्याच्या मोस्ट स्टेबल स्टेटमध्ये असेल तर त्या सबस्टन्सला आपण त्याची स्टँडर्ड स्टेट म्हणतो. आणि जर एखाद्या रिॲक्शनमध्ये इन्व्हॉल्व असलेले सगळे रिॲक्टंट्स आणि प्रोडक्ट्स जर त्यांच्या स्टँडर्ड स्टेटमध्ये असतील तर त्या रिॲक्शनच्या एन्थॅल्पीलाच आपण स्टँडर्ड एन्थॅल्पी ऑफ रिॲक्शन म्हणतो. आणि स्टँडर्ड एन्थॅल्पी ऑफ रिॲक्शन इज डिनोटेड बाय डेल्टा RH डिग्री. Okay, so the degree symbol denotes the standard enthalpy of the reaction. Okay, परत पहा what is standard enthalpy of reaction? The standard enthalpy of a reaction is the enthalpy change that occurs when all the reactants and products involved in the reaction are in their standard state. Okay, परत पहा the standard enthalpy of the reaction is the enthalpy change that occurs when
all the reactants and products involved in the reaction are in their standard state. ओके, एखाद्या रिॲक्शनच्या एन्थॅल्पीला स्टँडर्ड एन्थॅल्पी ऑफ द रिॲक्शन म्हणायचं. फक्त त्या रिॲक्शनमध्ये इन्व्हॉल्व असलेले सगळे रिॲक्टंट्स आणि प्रोडक्ट्स जर त्यांच्या स्टँडर्ड स्टेटमध्ये असतील तर एन्थॅल्पी ऑफ रिॲक्शनला स्टँडर्ड एन्थॅल्पी ऑफ रिॲक्शन असं आपण म्हणतो. ओके, अँड स्टँडर्ड एन्थॅल्पी ऑफ रिॲक्शन डिनोट करण्यासाठी आपण सिम्बॉल वापरतो डेल्टा आर एच डिग्री ऑफ युनिसेलरचे. ओके, परत पहा, स्टँडर्ड स्टेट म्हणजे कुठली स्टेट की थर्मोडायनामिक स्टँडर्ड स्टेट किंवा स्टँडर्ड स्टेट एखाद्या सबस्टन्सची. तर ही कंडिशन ध्यानात ठेवा, जर एखादा सबस्टन्स 298 केल्विनला आणि 1 बार प्रेशरला जर मोस्ट स्टेबल असेल तर त्या स्टेटला आपण सबस्टन्सची स्टँडर्ड स्टेट म्हणतो किंवा थर्मोडायनामिक स्टँडर्ड स्टेट म्हणतो. ओके, आणि जर एखाद्या रिॲक्शनमध्ये इन्व्हॉल्व असलेले सगळे रिॲक्टंट्स आणि प्रोडक्ट्स हे त्यांच्या स्टँडर्ड स्टेटला असतील तर त्या रिॲक्शनच्या एन्थॅल्पीलाच आपण स्टँडर्ड एन्थॅल्पी ऑफ द रिॲक्शन असं म्हणतो. ओके, नेक्स्ट यानंतर आपल्याला थर्मोकेमिकल इक्वेशन पाहायचं. व्हॉट इज थर्मोकेमिकल इक्वेशन? ओके, केमिकल इक्वेशन तर ऑलरेडी माहितीच आहे, आपण रोजच त्यांचा यूज करतो. आता आपल्याला माहिती थर्मोकेमिकल इक्वेशन. ओके, तर सिम्पली पहा, आपल्याला केमिकल इक्वेशन माहिती आहे. जर कुठल्याही केमिकल इक्वेशनच्या एंडिंगला दॅट इज राईट हँड साईडला जर आपण त्या रिॲक्शनची एन्थॅल्पीची व्हॅल्यू मेन्शन केलेली असेल विथ प्रॉपर साइन निगेटिव्ह और पॉझिटिव्ह, ओके, तर त्या इक्वेशनला थर्मोकेमिकल इक्वेशन म्हणायचं. सिम्पली त्याला केमिकल रिॲक्शनच्या एंडिंगला जर आपण त्या रिॲक्शनची एन्थॅल्पीची व्हॅल्यू विथ प्रॉपर साइन स्पेसिफाय केलेली असेल तर त्या रिॲक्शनलाच म्हणायचं, तर त्या इक्वेशनला म्हणायचं थर्मोकेमिकल इक्वेशन. मग थर्मोकेमिकल इक्वेशनमध्ये 3 गोष्टी महत्त्वाच्या आहेत. पहिली गोष्ट पहा, सगळे रिॲक्टंट्स आणि प्रोडक्टच्या फिजिकल स्टेट मेन्शन करावे लागतात. फिजिकल स्टेट्स ऑफ द रिॲक्टंट्स आणि प्रोडक्ट्स. तर आपल्याला माहिती आहे फिजिकल स्टेट चेंज झाली तर एन्थॅल्पी काय होणार आहे? चेंज होणार. ओके, एन्थॅल्पी कुठल्याही रिॲक्शनची एन्थॅल्पी त्याच्या फिजिकल स्टेटवर डिपेंड असते. म्हणून कुठलंही थर्मोकेमिकल इक्वेशन रिप्रेझेंट करताना किंवा राईट करताना आपल्याला पहिली गोष्ट फिजिकल स्टेट मेन्शन करावी लागतात. मग फिजिकल स्टेट मेन्शन करण्यासाठी आपल्याला माहिती आहे फॉर सॉलिड असेल तर आपण एस यूज करतो, लिक्विड असतील तर एल यूज करायचं आणि गॅसेस असतील तर जी यूज करायचं. ओके, कुठल्याही थर्मोकेमिकल इक्वेशनमध्ये आपल्याला फिजिकल स्टेट मस्ट बी मेन्शन करावे लागतात, कारण फिजिकल स्टेट चेंज झाल्या तर एन्थॅल्पी सुद्धा काय होते? चेंज होते. ओके, दुसरी गोष्ट ॲट द राईट हँड साइड ऑफ द इक्वेशन, त्या इक्वेशनच्या राईट हँड साइडला आपल्याला एन्थॅल्पीची व्हॅल्यू मेन्शन करावी लागते. डेल्टा एचची व्हॅल्यू काय करावी लागते? मेन्शन करावी लागते विथ प्रॉपर साइन, पॉझिटिव्ह का निगेटिव्ह. दॅट इज द साइन इंडिकेट्स वेदर द इट इज ॲब्सॉर्ब और लॉस्ट बाय द सिस्टम. ओके, समजलं. आणि तिसरी गोष्ट की रिॲक्शन बॅलन्स्ड पाहिजे. रिॲक्शन बॅलन्स दाखवण्यासाठी आपण मोल्स यूज करतो, दॅट इज नंबर ऑफ मोल्स. तर एखाद्या रिॲक्शन बॅलन्स्ड केमिकल इक्वेशन मध्ये आपण फिजिकल स्टेट अँड राईट हँड साइडला एन्थॅल्पी चेंजची व्हॅल्यू आणि नंबर ऑफ मोल्स जर एखाद्या बॅलन्स्ड इक्वेशन मध्ये मेन्शन केलेले असतील तर त्या इक्वेशनलाच किंवा त्या केमिकल इक्वेशनलाच थर्मोकेमिकल इक्वेशन असं म्हणायचं. ओके, आता पहा आपण हीच रिॲक्शन परत कन्सिडर करा, ऑक्सिडेशन ऑफ मिथेन. ओके, आपण बॅलन्स्ड इक्वेशन आहे, बॅलन्स्ड इक्वेशन मध्ये सगळ्या रिॲक्शन आणि प्रोडक्टच्या आपण फिजिकल स्टेट मेन्शन केलेले आहे आणि राईट हँड साइडला त्या रिॲक्शनची आपण एन्थॅल्पी ची व्हॅल्यू मॅग्निट्यूड आणि साइन दोन्ही काय केलेले? इंडिकेट केलेले. सो सच टाइप ऑफ इक्वेशंस आर कॉल्ड थर्मोकेमिकल इक्वेशन. समजलं व्हॉट इज थर्मोकेमिकल इक्वेशन? द बॅलन्स्ड केमिकल इक्वेशन इन विच the physical states, the value of enthalpy change and number of moles of reactants and products are specified is called a thermochemical equation. परत ध्यानात ठेवा,
the balanced chemical equation in which the physical states, the value of enthalpy change and number of moles of reactants and products are specified is called a thermochemical equation. थर्मोकेमिकल इक्वेशन म्हणजे काय की एक बॅलन्स्ड केमिकल इक्वेशन ज्याच्यामध्ये सगळ्या रिएक्टंट्स आणि प्रोडक्टच्या फिजिकल स्टेट, एन्थाल्पी चेंजची व्हॅल्यू राईट हँड साइडला आणि नंबर ऑफ मोल्स रिप्रेझेंट केलेले असतील तर त्या इक्वेशनला म्हणायचं थर्मोकेमिकल इक्वेशन. ओके, the balanced chemical equation in which the physical states, the value of enthalpy change and number of moles of all the reactants and products are specified is called a thermochemical equation. समजलं? in simple पहा, एखाद्या केमिकल इक्वेशनच्या एंडिंगला जर आपण त्याची एन्थाल्पी रिप्रेझेंट केली तर त्या केमिकल इक्वेशनलाच काय म्हणायचं? थर्मोकेमिकल इक्वेशन. फक्त फिजिकल स्टेट मेन्शन केलेलं पाहिजे आणि इक्वेशन बॅलन्स्ड पाहिजे. ओके, आता पहा थर्मोकेमिकल इक्वेशनच्या काही प्रॉपर्टीज सुद्धा आहेत की किंवा त्याला आपण गाईडलाईन्स म्हणतो. ओके, सिम्पली पहा, जर एखाद्या केमिकल रिएक्शनची जी एन्थाल्पी चेंजची व्हॅल्यू आपण राईट हँड साइडला लिहिलेली आहे, ओके, तर ती त्या रिएक्शनचं डायरेक्शन इंडिकेट करते. ओके, म्हणजेच जर आपण एखाद्या केमिकल रिएक्शनचं डायरेक्शन चेंज केलं, हीच रिएक्शन जर आपण काय केली, रिव्हर्स केली, तर ध्यानात ठेवा एन्थाल्पीचा मॅग्निट्यूड म्हणजे व्हॅल्यू सेम राहते, फक्त साइन चेंज होते. साइन काय होतं? चेंज. ओके, मग जर फॉरवर्ड रिएक्शनसाठी एन्थाल्पी निगेटिव्ह असेल तर रिव्हर्स रिएक्शनसाठी एन्थाल्पी तेवढीच राहील, फक्त त्याचं साइन चेंज होईल, ते मायनसचं काय निगेटिव्हचं पॉझिटिव्ह. ओके, सो the sign of the enthalpy change indicates the direction of the reaction. Enthalpy change किंवा enthalpyच्या व्हॅल्यूचं जे साइन आहे ते त्या रिएक्शनचं डायरेक्शन इंडिकेट करतं. ओके, रिएक्शन जर आपण रिव्हर्स केली तर व्हॅल्यू तेवढीच राहते एन्थाल्पी चेंजची, फक्त त्याचं साइन काय करावं लागतं? चेंज करावं लागतं. ओके, आता पहा सेकंड, जर आपण एखाद्या रिएक्शनला कुठल्याही एखाद्या न्यूमेरिकल फॅक्टरनं मल्टिप्लाय केलं किंवा डिवाइड केलं तर त्याच्या एन्थाल्पीच्या व्हॅल्यूला सुद्धा त्याच नंबरनं मल्टिप्लाय किंवा डिवाइड करावं लागतं. ओके, मग पहा आपण एक मिथेनच्या या रिएक्शनला आपण 2 न मल्टिप्लाय केलं तर ही रिएक्शन काय होईल? 2CH4 प्लस 4O2, म्हणजे या रिएक्शनला आपण पुन्हा काय करायला? मल्टिप्लाय करायला, गिव्स 2CO2 प्लस 4H2. ओके, काय केलं आपण? याच रिएक्शनला पुन्हा काय केलं? मल्टिप्लाय केलं. मग जर एखाद्या रिएक्शनला आपण एखाद्या कुठल्याही न्यूमेरिकल फॅक्टरनं नंबरनं मल्टिप्लाय केलं किंवा डिवाइड केलं तर त्याच्या एन्थाल्पीला सुद्धा त्याच नंबरनं आपल्याला मल्टिप्लाय करावं लागतं किंवा डिवाइड करावं लागतं. मग या रिएक्शनला आपण 2 न काय केलं? मल्टिप्लाय केलं तर त्याची एन्थाल्पी किती होती? -190. 2 न मल्टिप्लाय केलं त्याच्या एन्थाल्पीला सुद्धा त्याच नंबरनं काय करावं लागतं? मल्टिप्लाय. सो इट विल बी -2 into 890 किलोजूल. ओके, सिंपली ध्यान ठेवा, रिएक्शनच्या एन्थाल्पीचं साइन रिएक्शनचं डायरेक्शन इंडिकेट करतं, फॉरवर्ड इंडिकेट करतं. दुसरी गोष्ट, जर एखाद्या रिएक्शनला आपण एखाद्या नंबरनं मल्टिप्लाय केलं किंवा डिवाइड केलं तर त्या रिएक्शनच्या एन्थाल्पीला सुद्धा त्याच नंबरनं आपल्याला काय करावं लागतं? मल्टिप्लाय किंवा डिवाइड करावं लागतं. समजलं? ओके, तिसरी गोष्ट, कुठल्याही रिएक्शनचे एन्थाल्पी मेन्शन करताना त्या रिएक्शनचे केमिकल इक्वेशनमध्ये फिजिकल स्टेट मेन्शन केले पाहिजे. चौथी गोष्ट, नंबर ऑफ मोल्स इंडिकेट करताना इक्वेशन हे बॅलन्स पाहिजे. ओके, सो सच टाइप ऑफ इक्वेशंस इन विच the value of the enthalpy change, the physical states of the reactants and products, and number of moles of all reactants and products are mentioned is called a thermochemical equation. दोन गोष्टी इम्पॉर्टंटली ध्यानात ठेवायच्या की रिएक्शनच्या एन्थाल्पीचं साइन हे गिवन डायरेक्शन दाखवतं. डायरेक्शन रिएक्शनचं चेंज केलं तर एन्थाल्पी तेवढीच राहते, फक्त साइन काय होतं? चेंज होतं. दुसरी गोष्ट, जर एखाद्या रिएक्शनला आपण एखाद्या नंबरनं मल्टिप्लाय केलं किंवा डिवाइड केलं तर त्याच्या एन्थाल्पीला सुद्धा त्याच नंबरनं आपल्याला मल्टिप्लाय करावं लागतं किंवा डिवाइड करावं लागतं. ओके, रिमेनिंग पार्ट वी विल कंटिन्यू इन द नेक्स्ट लेक्चर.